काय वाचायचं महाराष्ट्र शासनानं नुकताच राज्याचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. 5 नंतर तो वाचल्यानंतर सभापती महोदय, सगळ्यांची नाव आहे. या सरकारचा अपयशाचा सबळ पुरावा अजून काय असू शकत नाही. हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर मला एकच वाक्यात त्याचा उल्लेख करावा लागेल. सोन्याचं पाणी दिलेला दागिना, म्हणजे तो दिसताना दागिना अत्यंत चांगला दिसतो, परंतु जवळ गेल्यानंतर बघितल्यानंतर तो सोन्याचं पाणी दिलंय का असं पाणी दिलेलं आहे हे लक्षात येते. स्वयंपाकघरात भांड्याचा आवाज आहे परंतु स्वयंपाक नाही, अशी अवस्था या बजेटची सभापती महोदय या ठिकाणी आहे. कारण की आज या राज्याचे स्थूल उत्पन्न जीएसडीपी 51 लाख कोटी आणि विकासाचा दर 7.9%. या अर्थसंकल्पात एकूण 7,69,467 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. 2047चं जे स्वप्न दाखवलं जातं त्यात 2047ला भारतात राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होईल असा रोडमॅप दिलेला आहे. शेतकरी कर्जमाफी, गावातील रस्ते, सिमेंटचे स्टार्टअप, युनिकॉर्न यावर बरेच या अर्थसंकल्पात सभापती महोदय बोलले गेलेलं आहे. विकासाचे तुम्ही 3 टप्पे सांगितले आणि 2047 पर्यंत हे टप्पे गाठण्यासाठी या ठिकाणी काय केलं पाहिजे याची माहिती सरकारनं दिली असती तर बरं झालं असतं. कारण $5 ट्रिलियन हे आकडेवारी बघितल्यानंतर सभापती महोदय नेमका हा विकास कशा पद्धतीने होणार आहे ही शंका येते. आणि हे विचारण्यामागचं कारणच एवढं आहे कारण की सरकारच्या येलो बुक मध्ये राजकोषीय धोरण मध्ये पुढील वर्षाच्या 26-27च्या विकासाचा दर हा 7.4% या ठिकाणी दाखवलेला. अर्थव्यवस्थेचा आकार 54 लाख कोटी प्रस्तावित केलेला आहे आणि मग $5 ट्रिलियन आपण इकडे चर्चा या ठिकाणी करतो. मुळात विकासाचा दर पुढच्या वर्षाचं प्रोजेक्शन आहे ते 2% कमी या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. यातूनच निश्चितपणे उद्याचं भविष्यकाळ आम्हाला दिसते.